पण नक्कीच काय एक्झॅक्टली आपण म्हणूयात की रायटरने तुमच्यापर्यंत ती स्टोरी पोहोचवली असेल, पण स्वतःच्या घरातले असे कोणते एक्सपिरियन्स तुम्हाला जाणवले की नाही यार ह्याच्यामुळे तुम्ही मूवी करायचं ठरवलं? सगळेच म्हणजे मी चित्रपटात काम करत नाही, आम्ही 6 लोकांनी मिळून चित्रपट प्रोड्यूस केला. मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशींनी लिहिलाय, परेश मोकाशींनी डिरेक्ट केलाय आणि मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, मी, तृप्ती पाटील, शर्मिष्ठा राऊत ज्या ऍक्ट्रेस पण आहेत त्यांनी काम पण केले फिल्ममध्ये, आणि त्यांचा नवरा तेजस देसाई, असं आम्ही 6 लोकांनी प्रोड्यूस केले फिल्म. सो आम्ही 6 मित्र होतो. जेव्हा मधुगंधा आणि परेशने फिल्म लिहिली आणि आम्ही वाचली तेव्हा मला असं वाटलं की अरे आमच्या घरची गोष्ट आहे. मग शर्मिष्ठा म्हणली अरे नाही ही माझ्या घरची गोष्ट आहे, मग तृप्ती म्हणली नाही अरे माझ्या घरची गोष्ट आहे, मधुगंधा म्हणली नाही माझ्या घरची गोष्ट आहे. आमच्या लक्षात आलं की हे आम्ही असं सगळ्यांना तेच म्हणतोय की नाचगा गुमा काय आहे, तर नाचगा गुमा हे प्रत्येक स्त्रीचं बायोपिक आहे. कारण प्रत्येक बाई आहे ना ती आपल्या घरची महाराणीच असते. प्रत्येक बाई आपल्या घरची राणी असते. तो तिचा संसार, ते तिचा राजवाडा आहे, तो तिचा राजमहाल आहे आणि ती त्याची राणी आहे. त्या संसाराची ती मालकीण आहे, ती राणी आहे. ती राणी तेव्हाच असू शकते जेव्हा तिच्या घरातली जी परिराणी आहे, म्हणजे आपण ज्याला ताई म्हणतो, मावशी म्हणतो, दीदी म्हणतो, त्याच्या काम करायला ज्या ताई येतात, ती परिराणी जी आहे ती जेव्हा तिला सुखी ठेवते तेव्हा ती महाराणी सुखी राहते. आणि परिराणी सुखी तर महाराणी सुखी, महाराणी सुखी